ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस नवी मुंबई एअरपोर्टला सुरुवात होणार आहे आणि पहिलं उड्डाण या नवी मुंबई एअरपोर्टवरून होणार आहे. 4 टर्मिनल पैकी पहिलं टर्मिनल हे सुरू होणार आहे. 25% विमानांची ये-जा या एअरपोर्टवरून सुरू होणार आहे. आपल्यासोबत स्थानिक आमदार महेश बालदी आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की सगळ्यांचं लक्ष लागलं ते नवी मुंबई एअरपोर्टकडे. कारण या एअरपोर्टच्या माध्यमातून या परिसरातले इथले स्थानिक असतील, प्रकल्पग्रस्त असतील, यांना तब्बल 1,00,000 नोकऱ्यांचं स्वप्न समोर दिसतोय. काय म्हणाल, कधीपर्यंत प्रत्यक्षात या नोकर भरतीला सुरुवात होणार आहे आणि कशा पद्धतीने त्याची टप्प्याटप्प्यात त्या नोकरी असणार आहे? त्यातल्या सिक्युरिटी, हाऊसकीपिंग, गार्डनिंग, ड्रायव्हर्स, बॅगेज हँडलर्स अशा अनेक टप्प्यांच्या नावं आम्ही स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त या परिसरातील गावांचे सर्वांचे अर्ज घेण्याचं काम सुरू झालंय आणि त्यांना ट्रेनिंग देणं आणि त्याच्यानंतर त्याची रिक्रुटमेंट असा आणि त्याच्याकरता पोलिसांची एक परवानगी लागते एअरपोर्टमध्ये काम करण्याकरता. तिला एक साधारण महिनाभर. त्याच्यामुळे आता ऑगस्ट एंडला एअरपोर्ट चालू होणार आहे म्हणून जुलैच्या पहिल्या आठवड्यात वगैरे ही सर्व भरती प्रक्रिया चालू होईल. पण यामध्ये कशा पद्धतीने भरती प्रक्रिया होणार? ही झाली स्वीपिंग आणि किंवा वॉचमॅन आणि ह्या पद्धतीची. परंतु एअरपोर्टची जी मूळ भरती आहे ती पण कधीपासून सुरुवात होणार? आता एअरपोर्टच्या एअरलाइन्सचा स्टाफ हा एअरलाइन्सच भरते आणि त्यांचं आता इंडिगोचं ॲग्रीमेंट झालंय. अशा सर्व ॲग्रीमेंट पुढे सरकतंय आणि येत्या काळामध्ये म्हणजे आता जून एंड आणि जुलै या दोन्ही महिन्यामध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण होईल असा माझा पूर्ण विश्वास. एक सगळ्यात महत्वाचं आहे, की एअरपोर्टला दिबा पाटलांचं नाव देण्याचं नक्की घोडं कुठे अडलं गेलेलं आहे? कारण आता पुन्हा प्रकल्पग्रस्त आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत आणि पुन्हा आंदोलन छेडण्याच्या तयारीला लागलेले आहेत. एअरपोर्टच्या लोकार्पणाच्या अगोदर हे नाव दिलं जाईल का? आजपर्यंत भारताच्या इतिहासामध्ये कायम नाव हे एअरपोर्ट चालू झाल्यानंतर दिलं गेलंय. आपल्या इथल्या महाराष्ट्र विधानसभेने एकमताने ठराव केलाय. महाराष्ट्राने कॅबिनेटला दिल्लीला पाठवलेला आहे. दिल्लीचे एव्हिएशन मंत्री सन्माननीय मुरलीधर मोहोळ यांनी त्या नावाचा दुजोरा इथे दिलेला आहे. आमच्या सर्वांचे नेते राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी यांनी दिवा पाटलांचंच नाव दिलं जाणार याची ठाम भूमिका जाहीर केली आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या नावाचा पर्याय नाही. पण काही जणांना आधी नाव द्या असं स्वतःची प्रसिद्धी करण्याकरता काही जण हे करतायत. पण एअरपोर्ट चालू झाल्याबरोबर आमचा आग्रह चालू होण्याच्या दिवशी हे नाव देण्यात यावं, किंबहुना थोडं आधी देण्यात यावं याच्याकरता आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत आणि ते नाव दुसरं कुठलंही नाव दिलं जाणार नाही ही ठाम बातमी आहे, भूमिका आहे आणि त्याच्याकरता आपण सर्वांनीच आंदोलनं केली, केसेस अंगावर घेतलेले आहेत आणि याला निश्चित फळ येणार आहे आणि याचे सर्व घोषणा फक्त बाकी आहे. नक्कीच. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, पनवेल.